हायकोर्टाच्या निर्देशानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांकडून नोटीस. लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचं नोटीसीमध्ये नमूद. नोटीस मिळाली नसल्याचं कोअर कमिटीचा दावा. मराठा आंदोलन प्रकरणी हायकोर्टाच्या निर्देशानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये. सीएसएमटी चौक रिकामा करण्यास सुरुवात. तर आंदोलकांच्या गाड्याही हटवल्या. सीएसएमटी स्थानकातली गर्दी मात्र कायम. राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक. जीआरचा अंतिम मसुदा आणि हायकोर्टाच्या सुनावणीवर खलबतं. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार आजच नवा जीआर काढण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध हायकोर्टातील सुनावणीचा आजचा दुसरा दिवस. दुपारी 1 वाजता नियमित खंडपीठासमोर पुन्हा सुनावणी होणार. मराठा आरक्षणासाठी नवीन जीआर आणण्याच्या सरकारच्या हालचाली. सूत्रांची माहिती. मनोज जरांगेंना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेणार. ओबीसींच्या वाट्यात इतर वाटेकरी नको. अन्याय झाल्यास लाखोंचे मोर्चे काढणार. भुजबळांची कठोर भूमिका. मराठा आणि कुणबी दोन्ही वेगवेगळ्या जाती असल्याचं कोर्टानं स्पष्ट केल्याचीही आठवण. दिल्ली एनसीआरमधील पावसामुळे वाहनांना कासवगती. गुरुग्राममधील दिल्ली जयपूर महामार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी. गुरुग्राममधील अनेक कर्मचाऱ्यांना आज वर्क फ्रॉम होम. अफगाणिस्तानात भूकंपामुळे प्रचंड नुकसान. तर मृतांचा आकडाही वाढला. आतापर्यंत 1000हून अधिक लोकांचा मृत्यू. भारत आणि पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. सात दिवसांच्या गणपती आणि गौरींचं आज विसर्जन. बाप्पाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज. ठिकठिकाणी कृत्रिम तलाव तयार. बुलेटिनची सुरुवात करूया या